स्थानिक युवक काँग्रेस तथा शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाद्वारे शिवजयंती महोत्सव साजरी करण्यात येत आहे। दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी भव्य मोटार बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून संपूर्ण शहरामध्ये बाईक रॅली काढण्यात आली। दिनांक 20 फेब्रुवारीला शिवछत्रपती सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये वर्ग 6 ते 9 या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। यामध्ये वर्गनिहाय प्रथम बक्षीस 500 रुपये, द्वितीय बक्षीस 300 रुपये, तृतीय बक्षीस 200 रुपये व प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल। दिनांक 21 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात येईल। यामध्ये विषय माईसाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी यामध्ये महिला व लहान मुलांसह सहभाग घेऊ शकतात। यामध्ये बक्षीस प्रथम बक्षीस 1000 रुपये, द्वितीय बक्षीस 700 रुपये, तृतीय बक्षीस 500 रुपये। स्पर्धकाने मा जिजाऊ साहेब आणि बाल शिवाजी यांच्यावर आधारित एक रील बनवून तो शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच या हॅशटॅगने फेसबुकवर टाकून त्यांची लिंक 8624096021 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावी। ती रील कार्यक्रमस्थळी दाखविण्यात येईल। दिनांक 22 फेब्रुवारी शिवछत्रपती वक्तृत्व स्पर्धा यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी महाविद्यालयीन असतील। त्यांचा विषय आहे शिवरायांचे प्रजासत्ताक धोरण। वक्तृत्व स्पर्धेचे ठिकाण राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय चांदूर रेल्वे, वेळ सकाळी 11 वाजता। यामध्ये सुद्धा प्रथम बक्षीस 1000 रुपये, द्वितीय बक्षीस 700 रुपये। वक्तृत्वाचा कालावधी 3 मिनिटाचा असेल। 23 फेब्रुवारीला शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनी, शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा प्रसंग यामध्ये 12 वर्षांवरील सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील व भाग घेऊ शकतील। यामध्ये प्रथम बक्षीस 1000, द्वितीय बक्षीस 700, तृतीय बक्षीस 300 रुपये देण्यात येईल। सोबतच संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल आणि दिनांक 24 फेब्रुवारीला शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी 6 वाजता स्थळ जिल्हा परिषद शाळेचे मैदान चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती येथे घेण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर सागर वाघ, प्राध्यापक प्रभाकरराव वाघ, कृषी बाजार समितीचे सभापती गणेश भाऊ आरेकर, अमोलश्री अमोलभाऊ होले, पंचायत समिती चांदूर रेल्वे सदस्य, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीनिवास भाऊ सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतपाल वरठे, माजी नगरसेवक गोटू गायकवाड हे उपस्थित होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण शिवजयंती महोत्सव साजरा करत आहोत। मागच्या वर्षी आपल्याला प्राध्यापक वीरेंद्र जगताप, माजी आमदार धामणगाव रेल्वे मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या वर्षी भव्य दिव्य शिवजयंती महोत्सव साजरा केला। त्याच पार्श्वभूमीवर आपण यावर्षी सुद्धा शिवजयंती आपण साजरी करणार आहे। या वेळेचे मुख्य आकर्षण म्हणजे नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण 24 तारखेला 6 वाजता आपण ठेवलेले आहे। यावर्षी आपण त्यासोबतच एक शिवजयंती सप्ताह आपण साजरा करणार आहे। यासाठी आपण काल भव्य दिव्य अशी चांदूर रेल्वेमधून रॅली काढली। आज दिनांक 20 तारखेला आपण 1000 विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली। उद्या दिनांक 21 तारखेला आपण शिवछत्रपती यांची शिवछत्रपती रील स्पर्धा या नावाने आपण स्पर्धा घेत आहे। त्यामध्ये मा जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या ज्या रील्स आमच्या कमिटीकडे पाठवायच्या आहेत त्यामधून आम्ही एक बक्षीस निवडणार आहे। नंतर आपण 22 तारखेला वक्तृत्व स्पर्धा राजश्री शाहू महाविद्यालय इथे घेतलेली आहे। त्याचा विषय म्हणजे शिवरायांचे प्रजासत्ताक धोरण हा विषय आहे आणि स्पर्धेचा वेळ आहे सकाळी 11 पासून। नंतर आपण 23 तारखेला शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनी व चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आपण सकाळी हिंदू स्मशानभूमी आणि चांदुरातील स्मशानभूमी इथे आपण स्वच्छता मोहीम करणार आहोत। आणि 24 तारखेला मुख्य आकर्षण म्हणजे शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान आपण सायंकाळी 6 वाजता आपण ठेवलेले आहे। यावर्षी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील जे साताऱ्याला असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची व्याख्यानं जातात, त्यांची तारीख मिळत नाही, परंतु आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातली पहिली सभा आहे जी आपल्या चांदूर रेल्वे शहरात आहे। अमरावतीतलीच माहिती घेतली तर विदर्भात सुद्धा आलेली आहे।
नागपुरातली पण सभा त्यांची याच वर्षी मिळाली आहे त्यांना. तर आपलं पहिलं प्रथम भाग्य आहे की आपल्याला ते या ठिकाणी मिळाली, तारीख मिळाली आणि तो प्रोग्राम आपल्याला मोठ्या उत्साहात करायचा आहे. दरवर्षी आपण सर्व पत्रकार मिळून हा कार्यक्रमाला कोणत्याही कार्यक्रमाला हातभार लावतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी पत्रकार परिषद सुरुवातीला घ्यायची, कधी घ्यायची, काय घ्यायची आणि सर्व धावपळीत कार्यक्रमाची रचना झाली आणि आपण सर्वांनी बातम्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाशित केल्या. यासाठी ते सर्वात त्या वतीनं आभार मानण्यासाठी आजची ही बैठक आहे की आपलं आजचं आयोजन होतं.